प्रकरण 2 सुरुवात. आपल्या शरीरामध्ये अन्नपचन कसं होतं हे या पाठात आपण शिकून घेणार आहोत. उसळी, भाज्या, पोळी, भाकरी, भात असे वेगवेगळे अन्न आपण खातो. शरीराच्या सर्व क्रिया होण्यासाठी आवश्यक असणारे घटक या अन्नातून मिळतात. रक्ताद्वारे हे घटक शरीराच्या सर्व भागांना पुरवले जातात. खाल्लेले अन्न जसेच्या तसे रक्तात मिसळू शकत नाही. त्यासाठी या अन्नाचं रूपांतर रक्तात मिसळू शकतील अशा घटकात म्हणजे विद्राव्य घटकांत व्हावं लागतं. अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकांत होणे आणि ते नंतर रक्तात मिसळणे या क्रियेला अन्नाचे पचन असे म्हणतात. अन्ननलिकेविषयी अधिक माहिती पाहूया. अन्नाचे पचन अन्ननलिकेमध्ये होते. तोंड, ग्रासिका, जठर, लहान आणि मोठे आतडे असे अन्ननलिकेचे भाग असतात. काही ठिकाणी अन्ननलिका लहान नळीसारखी दिसते, तर कुठे पिशवीसारखी फुगलेली. या भागांना वेगवेगळी नावं आहेत. अन्नपचन होण्यासाठी अन्ननलिकेत ठराविक ठिकाणी ठराविक कामे होत असतात. तसंच अन्नपचन होण्यासाठी विशिष्ट ठिकाणी काही रस मिसळले जातात. अन्नपचनास मदत करणाऱ्या अशा रसांना पाचक रस म्हणतात. वेगवेगळे पाचक रस तयार करणारी इंद्रिये आणि अन्ननलिका ही आपल्या शरीरातील आंतरिंद्रियेच आहेत. तोंडात अन्न घातल्यापासून त्याच्या पचनक्रियेला सुरुवात होते. तोंडात अन्न दातांनी चावले जाते. त्यामुळे अन्नाचे अगदी बारीक बारीक तुकडे होतात. त्याच वेळी त्या तुकड्यात लाळ मिसळली जाते आणि त्याचा गोळा तयार होतो. लाळेत पाचक रस असतो. तोंडात तयार झालेल्या अन्नाचा गोळा जिभेने ग्रासिकेत ढकलला जातो. ग्रासिकेतून अन्न पुढे जठरात ढकलले जाते. जठरात आलेलं अन्न घुसळलं जातं आणि त्यावेळी अन्नात पाचकरसही मिसळतात आणि खाल्लेल्या अन्नाचे खिरीसारखे पातळ मिश्रण तयार होते. हे मिश्रण लहान आतड्यात थोडे थोडे आणि हळूहळू ढकलले जाते. यकृत आणि स्वादुपिंडात तयार होणारे पाचकरस लहान आतड्यात येतात. तिथे ते अन्नाच्या मिश्रणामध्ये मिसळतात. त्याचप्रमाणे लहान आतड्यातील पाचकरस सुद्धा अन्न मिश्रणात मिसळतात. हे पाचकरस मिसळले की अन्नाचे विद्राव्य घटकांत रूपांतर होऊ लागते. नंतर हे विद्राव्य घटक लहान आतड्याच्या भिंतींमधील रक्तवाहिन्यातील रक्तात शोषले जातात आणि मिश्रणाचा उरलेला भाग मोठ्या आतड्यात शोषला जातो. शेवटी न पचलेला निरुपयोगी भाग मलाच्या रूपात गुदद्वारातून शरीराबाहेर टाकला जातो. तर हे प्रकरण इथे संपतंय. मला आशा आहे की तुम्हाला हे प्रकरण शिकणं आनंददायी वाटलं असेल. तुमच्याकडे माइंड मॅप पाहण्याचा पर्याय आहे, जेणेकरून लवकर उजळणी होईल. आणि प्रश्नोत्तर विभाग स्वाध्यायाच्या अभ्यासासाठी दिलाय. तुम्हा सर्वांना शुभेच्छा. पुन्हा भेटू.